लपंडाव या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण सगळीचे काका काकी हे सरकारने नोकर बनवून ठेवलेले असतात, कारण त्याने सखीची बाजू घेतलेली होती. तेव्हा सरकार त्यांना सांगतात की तुम्हाला या घरात आणि फुकटचं जर खायचं असेल तेव्हा सखीच्या रूममध्ये जाऊन मला ती फाईल आणून द्यायची. तेव्हा ते बोलतात ठीक आहे, पण त्यांचा प्लॅन असतो की सरकारला ही फाईल आणून द्यायची नाही. तेव्हा त्यांनी दिलेली नसते. तेव्हा सखी आणि कबीर ऑफिसला जातात. तेव्हा सरकारने त्यांना विचारले असतात कुठे ती फाईल. तेव्हा ते बोलतात आम्हाला भेटली नाही, आम्ही केली तो. तेव्हा सरकार बोलते तुम्हाला रोज मार खावा असतो ना, तुम्हाला रोज चमडी साळायची असते ना, आज तुझ्या चमडीला मी कातडच ठेवत नाही, सगळी चमडी तुझी साळून काढते बघ, तुला जास्त मार. तेव्हा तो बोलतो माफ करा सरकार, पण खरंच नाही भेटली, मी पुन्हा जाऊन शोधतो आणि पुन्हा जाऊन चेक करतो. तेव्हा सरकार बोलते आता तर वेळ निघून गेले. सरकार त्याला इतके माझ्या दोघा नवरा बायकोनं खूप मारत असते आणि ती बोलते तुमची चमडी आहे एकेकाची मी उतरवून काढते. तेव्हा तिथे सखी येते. सखी बोलते तू माझ्या माणसांना हातात कसा लावला, तू कोण आहेस का माझ्या माणसांना मारणार, माझ्या माणसांना हात लावायचा नाही. आणि सखी चाबूक खेचते आणि सरकार सुद्धा सखीच्या पायापाशी जाऊन पडते. तेव्हा सखी पाठीमागे सरकते आणि सरकार तुमची जागा इथे आहे, पण एवढ्या लवकर नाही, मी तुम्ही खूप लवकर माझ्या पायाशी आला, तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका, कारण तुम्ही माझी आई तर नाही पण मावशी तर आहात ना, आईची जागा मावशी घेते, पण तुम्ही तर सगळं घरच घेतलेलं आहे आमचं. तुमचा माज आणि आवाज उतरवणार आहे मी, पण इतक्या लवकर नाही, कारण मला तुमची माझ्याने माज आणि आवाज उतरवायचा आहे. पण याद राखा सरकार, इथून पुढे माझ्या घरच्यांच्या हातही लावायचा नाही, तुम्ही हात लावला तर मग मी सध्या. तेव्हा तिथे कबीर येतो आणि कबीर बोलतो वा सखी मॅडम, तुम्ही तर सरकारांचा आवाज आणि मास तर खूपच लवकर सरकार उतरवला आणि सरकारांना पायापाशी खेचलं. तेव्हा सखी बोलते मी नाही, तीच आली आहे माझ्या पायापाशी लोटांगण घेत. तेव्हा कबीर बोलतो इतक्या लवकर नका येऊ सरकार, अजून खूप वेळ आहे आणि मला ते हळूहळू करायचं आहे आणि तुमचा माज आणि आवाज उतरवत बघायचा आहे.